मॅम हाच नंबर आहे ना देवाचा? हो. मॅम तुम्हाला जे मेसेजेस आले होते ना ते ह्याच फोनवरून आले होते. हे बघा. हे आम्हाला तेव्हा कळलं आणि हे सगळं करणारी व्यक्ती, तुम्हाला देवापासून दूर करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून राधा आहे. तुम्ही? मॅम मॅम प्लीज तुम्ही यांच्यावर विश्वास नका ठेवू. मी असं का करेन? तुम्हालाच माहिती. पण तुम्हाला देवा आवडत नाही. तुमचा देवावर राग आहे हे मला चांगलंच माहिती आहे. पण मला सांगा, मी तुमचं काय वाईट केलं होतं? मी माझ्याशी का अशा वागला? मी कुठे कमी पडले राधा? मी तुम्हाला माझ्या घरी राहायला जागा दिली, तुम्हाला मी माझ्या फॅमिली मेंबर सारखं ट्रीट केलं. तुमचं काय हेतू आहे? का तुम्हाला मला देवापासून तोडायचंय? का? बोला. मॅम मी खरंच नाही. मी तुम्हाला किती वेळा सांगितले राधा, तुम्ही काहीही करा, मी सगळं सहन करेन, पण प्लीज खोटं बोलू नका. मला खोटं बोलण्याचा राग आहे, मला खोटं बोलणाऱ्यांचा पण राग आहे. मग का असं वागलात? देवांपासून मला तोडून तुम्हाला काय मिळणार होतं? का केलं ते सगळं? कारण मला तुमचं लग्न देवासोबत व्हायला नको होतं म्हणून. पण का? का माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करताय तुम्ही? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मॅम कारण देवा. काय नाही हो डॉली वहिनी, आपण सांगतो. अहो ही जळते तुमच्यावरती. अहो हिला ना कोणाचं चांगलं झालेलं बघवतच नाही. तुम्ही हिला कसलं विचारताय हो? आपण हे सगळं का केलं माहितीये? देवाबाई आतापर्यंत तुमच्याशी कधीच चुकीचं वागलेलं नाही, तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही हे सांगण्यासाठी. तो आता हे जे काही वागला ना ते सगळं राधाच्या सांगण्यावरून. ए तू मध्ये मध्ये बोलू नकोस, आम्ही बोलतोय ना. मॅम मी खरंच सांगतेय, देवा तुमच्या लायक नाहीये, त्याच्यावर विश्वास नका ठेवू. तो खोटारडा आहे आणि तुम्ही त्याच्यासोबत कधीच खुश नाही राहू शकणार. राधा! डॉलीबाई
डॉलीबाई, आवाजवर आपण पण हिच्यावर हात कधी उचलला नाही. म्हणजे मी आजपर्यंत कधीच तिच्यावर हात उचलला नाही, याचा अर्थ काय? तुम्ही माझा विचार न करता मी हिचं ऐक. तुम्ही आत्ता मला अडवलं, तेव्हा मला खरं सांग, नक्की ही कोण आहे? तेव्हा मी तुम्हाला विचारते की नक्की ही कोण आहे? डॉलीबाई, राधा आपली पोरगी आहे. कोण आहे तुमची मुलगी? हे बघा, काही काय, काहीतरी गैरसमज झालाय यांना. राधाला ऍसिडिटीचा त्रास होतोय. चला चला आपल्याला जायला पाहिजे लवकर. तेव्हा मला कळत नाहीये, राधाला नॉर्मल ऍसिडिटी झाली आहे, मी तिला गोळी पण दिली आहे. देवा, देवा काय करताय तू? राधा, राधा, देवा, राधा. देवा, काय बोललात तुम्ही? होय, राधा आपली पोटची पोरगी आहे. डॉलीबाई, आपण तुम्हाला सगळं काही सांगतो, पण आधी तुम्ही जरा शांत व्हा. डोंट टच मी. लीव मी अलोन. मला तुमचा चेहराही बघायचा नाही. हेच सांगत होते मी तुला, एकदा खोटं बोलणारा माणूस 10 वेळा खोटं बोलू शकतो. आणि या माणसाशी लग्न करायचंय तुला? द्या आता उत्तर. आता का गप्पा बसलाय तुम्ही? ही राधा कोण आहे? ही राधा खरंच? मॅम प्लीज माझं ऐका ना मॅम. शट अप. मला तुमचा एकही शब्द ऐकायचा नाहीये. मला फक्त देवांचं ऐकायचंय. अहो डॉलीबाई, आपण तुम्हाला सांगणारच होतो. आपल्याला वाटलं. काय वाटलं तुम्हाला? डॉलीबाई, हे बघा, आपण हे सगळं ना मुद्दाम नाही लपवलं. आपण तुम्हाला सगळं सांगणारच होतो. कधी कधी सांगणार होतात? आपलं लग्न झाल्यावर? मी तुमच्यापासून काहीही लपवलं नाही, मग तुम्ही हे एवढं मोठं सत्य का लपवलं माझ्यापासून? का सांगितलं नाहीत मला? डॉलीबाई, आपला नाईलाज होता. आपल्याला वाटलं की. काय वाटलं तुम्हाला? की तुम्ही हे सगळं खोटं बोलाल आणि मी त्याच्यावर काही बोलणार नाही? हे एवढं मोठं खोटं की राधा तुमची मुलगी आहे. I just don't believe this. Can't believe this. डॉलीबाई, आपलं ऐका तर. प्लीज मला हात लावू. प्लीज माझ्यापासून लांब. वा देवा वा, मानलं पाहिजे तुम्हाला. खोटं बोलणं ही जर कला असेल ना, तर मास्टर आहात तुम्ही त्या कलेमध्ये. तरी मी मोनिकाला सांगत होते
हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये. पण तुमच्या प्रेमात होती ना ती. आता कळलं मोनिका? अहो असं काय करता? आपण खरंच सांगतो तुम्हाला. तुम्ही आणि खरं काय संबंध? मी शेवटचं सांगते, मोनिकाच्या वाटेला यापुढे जाऊ नका, नाहीतर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नसेल. हो असं काय करता? अहो आपण डॉलीबाईंवर ना खरंच प्रेम करतो. प्रेम म्हणजे काय हे कळतं तरी का तुम्हाला? हे प्रेम प्रत्येक बाबतीत फसवणूक. माझ्या मुलीला सतत त्रास होईल असं वागायचं आणि म्हणे प्रेम. प्रेमाचा अर्थ त्या विक्रांतकडून शिका जरा. तुमच्याकडून तरी काय अपेक्षा करणार म्हणा. ए भाई, आपल्याला बोलू दे. आपण आजीनं सगळं नीट सांगतो, आपल्याला बोलू दे. ए सत्या, तू मध्ये नाही बोलायचं. डोलीबाई, हो आपल्याला तुम्हाला फसवायचं नव्हतं. हो आपल्याला तुम्हाला ना सगळं काही खरं सांगायचं होतं, पण हे असं नव्हतं सांगायचं. डोलीबाई, हो आपल्याला एक चान्स द्या, आपण तुम्हाला सगळं काही सांगतो. अरे वा, अजूनही काही सांगायचंय तुम्हाला? लाज नाही का वाटत? इतकं वाईट वागलात, इतकं खोटं बोललात तिच्याशी, आणि तरीही ती तुमच्याशी लग्नाला तयार झाली. आणि तुम्ही? आई आपलं ऐका ना, आपल्याला एक चान्स द्या, आपण तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो. सिरियसली तुम्हाला आणखीन एक चान्स देऊ? कशासाठी? आणखीन स्वतःला त्रास करून घ्यायला? देवा, का खेळला तो माझ्या आयुष्याशी? राधा तुमची मुलगी आहे एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवलं, आणि आता माझ्या आयुष्यात का परत आलाय? हे बघ बाबा, मोनिका मॅम मला पण आवडतात आणि तुला पण. स्वतः त्यांना आपण आपल्या घरी घेऊन यायचं, मग आपली हॅपी फॅमिली कशी कंप्लीट होईल? म्हणजे तुझं आणि मोनिका मॅमचं लग्न. देवा, का केलं ते सगळं? माझ्या मुलीला त्रास द्यायला? तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा खूप अपेक्षा होत्या तुमच्याकडनं. मला वाटलं होतं तुम्ही माझ्या मुलीला सुखात ठेवाल, तिच्यावर खूप प्रेम कराल. पण तुम्ही मात्र खोटारडे निघाला. एक वेळ मोनिका तुम्हाला माफ करेल, पण मी नाही करणार. मोनिका, तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. मी या माणसाचं काहीही ऐकून घेऊ शकत नाही. नाही, मला ऐकायचंय. आणि जे काय केलंय स्वतःला डिफेंड करण्यासाठी, त्यांच्याकडे अजून जर का काही असेल एक्सप्लेनेशन, तर मला ते ऐकायचंय. मोनिका, ती चूक परत करू नकोस. हाय प्लीज. तेव्हा बोला, काय म्हणायचं बाकी ठेवलंय तुम्ही? मॅम प्लीज तुम्ही देवाशी असं नका वागू. तो सगळं खरं सांगणार होता पण नाही सांगू शकला. का? तेच तर विचारते ना मी, की का? तुम्ही तर काही बोलूच नका, कारण तुम्हाला खूप वेळा खोटं बोलताना पकडले. पण मला वाटलं नव्हतं की आता एवढं मोठं खोटं बोलाल तुम्ही. मॅम सॉरी, मी तुमच्याशी वाईट वागले, कारण मला माझ्या बाबाला गमवायचं नव्हतं.
मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि तुम्ही त्यांच्या लाईफ मध्ये आल्यापासून त्याचं माझ्याकडे लक्षच नाहीये. मग माझ्यासारख्या मुलीने काय करायचं मॅम? म्हणून मी हे सगळं केलं आणि एकतर आधीच मी त्याचं घर सोडून आले. राधा, तू किती पण काय पण बोल, पण तू जे काय वागलीस ना ते चुकीचंच वागलीस. नाहीतर काय, किती वेळा समजावलं ह्या पोरीला, बापाशी अगदी वैऱ्यासारखी वागली. नाही तर काय, काय कमी केलं होतं का देवानी तुला की तू त्याचा एवढा रागराग करतेस? हा प्लीज, तुम्ही सगळे मला एकटीलाच का बोलताय? माझ्या एकटीची चूक नाहीये, यात देवाची सुद्धा चूक आहे. त्यानेच त्याचा बिझनेस केला ना. देवाबाईने लय बिझनेस केला, तो त्याच्या कामात बिझी असायचा, तुला टाइम नाही द्यायचा, हे सगळं मान्य आहे आपल्याला. अरे म्हणून एवढा राग? मॅम प्लीज माझं अजूनही ऐका. देवा खोटारडा माणूस आहे. विक्रांत सरच तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. प्लीज मॅम माझं ऐका. मी कधीपासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होते पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तुमचं जर देवाशी लग्न झालं ना तर तुम्ही त्याच्यासोबत आनंदात कधीच नाही राहू शकणार. राधाबास, देवा चुकलेच आहेत, पण म्हणून तुम्ही हे सगळं बोलून तुमच्या चुकीचं समर्थन नका करू. आणि कसेही असले तरी देवा तुमचे वडील. डॉलीबाई, आपलं ऐकून तर घ्या. मला तुमचं तोंडही बघायचं नाही. मॅम मी आज तुम्हाला सगळं खरं खरं सांगते. मॅम प्लीज तुम्ही माझं ऐका. ऐका, हिचं डॉलीबाई. ऐका. ये राधा, तू लय चुकीचं वागलीस हे तू कबूल कर आधी. सगळं काही केलं ना या मूर्ख मुलीने केलंय. अक्का प्लीज, यात माझ्या एकटीची काय चूक आहे? तुम्ही सगळे मिळून मला का ब्लेम करताय? या देवाला पण ब्लेम करा ना. हा, त्याने लपवलं पण तू काय केलंस? अगं तुला किती वेळा सत्याने समजावलं पण ऐकलं नाही. शेवटी लग्न मोडलंच ना, कारण तुला दुसऱ्यांचं सुख आहे ना बघवत नाहीये, फक्त हट्टीपणा करायचा एवढंच तुला माहितीये. नाही तर काय, या बाईने डोक्यावर बसवून ठेवलंय तिला. बघितलंस ना आता तुझ्या पोरीने काय केलं ते? लय कौतुक आहे ना तुला तिचं. तरी आपण तुला आधीपासून सांगत होतो, पोरगी दिसते तेवढी साधी नाहीये. अरे आता बिचाऱ्या कबीरला पण त्रास देते ती. आता बोल. सत्य काका प्लीज, उगाचच काही बोलू नकोस. आणि मी काय करते जर सांगायचं असेल ना तर तुम्ही पण काय करता ते सांगा ना. सांगा ना त्यांना तुमचं खरं. राधा, अजून काय खरं सांगायचं बाकी आहे? हा, तू अशी वागशील अशी मला बिलकुल अपेक्षा नव्हती. तू सगळं खरं काय ते सांगून टाकायचंस ना मॅम ना. कबीर, मी सांगणारच होते. मग का थांबलीस? हा, का थांबलीस? हा सगळा तमाशा व्हावा असं वाटत होतं तुला? हा, आता अगं मॅमचे फिलिंग्स हर्ट करताना तुला काहीच वाटलं नाही का? अगं ऍटलीस्ट त्यांनी तुझी एवढी हेल्प केली, तुला राहायला जागा दिली, त्याचा तरी विचार करायचास ना. मॅम आता मॅम. डॉलीबाई, अरे डॉलीबाई कुठे गेल्या? डॉलीबाईनी, हो डॉलीबाई, डॉलीबाई या आप इकडे बघूया. सत्या, कबीर काय झालं? आई कुठेच सापडत नाहीये. अरे कुठे गेली असेल ती? तेव्हा आईने काही बरं वाईट? नाही कबीर भावा, आपल्याला माहिती आहे ना डॉलीबाई असं कधीच करणार नाहीत. अरे देवाबाई, आपण अख्खा एरिया पिंजून काढला पण कुठेच दिसत नाहीये डॉलीबाईनी. आपल्याला माहिती आहे